नमस्कार मंडळी. लग्न होऊन या कोळी कुटुंबात आले आणि इथल्या प्रत्येक सणामागची एक वेगळीच परंपरा मला कळायला लागली. माझ्यासाठी ही संस्कृती नवीन होती, पण माझ्या सासूबाईंनी मला ती अगदी प्रेमाने शिकवली. आणि त्यातलाच मला सगळ्यात भावलेला सण म्हणजे नारळी पौर्णिमा. श्रावणाच्या पहिल्या दिवशी नारळाची पूजा करून या उत्सवाची सुरुवात होते. पूजेसाठी कलशामध्ये समुद्राचं पाणी भरतात, फुलांनी कलश सजवतात आणि त्यावर नारळ ठेवतात. त्यानंतर तब्बल 15 दिवस रोज त्रिकाळ संध्येला श्लोक म्हणत पूजा केली जाते. आणि मग येतो तो सगळ्यांना आतुरतेने वाट पाहायला लावणारा दिवस, तो म्हणजे नारळी पौर्णिमा. त्या दिवशी संध्याकाळी पूर्ण गावात दवंडी पिटवली जाते. नारळ घेऊन सगळ्यांनी देवळाशी या रे. नवीन आहे ना. मग सगळे कोळी बांधव देवळात एकत्र येतात. गावात मानाचा सोन्याचा नारळ काढला जातो. घराघरातून आणलेल्या कलशांची पूजा आणि आरती केली जाते. आणि मग वातावरणच बदलून जातं. कोळी बँड वाजतो, ढोल ताशांचा आवाज घुमतो, नाच गाणी मस्ती आणि आनंद सुरू होतो. संपूर्ण गावात नारळाची भव्य मिरवणूक निघते. कसलंच भारी ना. मिरवणूक शेवटी समुद्र किनारी पोहोचते. तिथे पुन्हा कलशाची आरती केली जाते आणि मग समुद्राला नारळ अर्पण केला जातो, कारण पावसाळ्यात खवळलेला हा समुद्र शांत व्हावा. कोळी बांधवांनी पुन्हा निर्धास्तपणे समुद्रात नौका लोटाव्यात, त्यांच्या जाळ्यात भरपूर मासळी यावी आणि प्रत्येक कोळी कुटुंबाच्या घरात सुख समृद्धी आणि भरभराट नांदावी. याच प्रार्थनेसाठी केली जाते ही नारळी पौर्णिमेची पूजा. आणि खरं सांगायचं तर मी या घरात नवीन सून म्हणून आले तेव्हा या परंपरा माझ्यासाठी अगदी नवीन होत्या. पण सासूबाईंनी जेव्हा हात धरून एक एक गोष्ट समजावून सांगितली तेव्हा जाणवलं, ही फक्त पूजा नाहीये, ही आपल्या समुद्राशी, आपल्या मातीशी आणि आपल्या माणसांशी जोडलेली एक सुंदर भावना आहे. आज मला या कोळी संस्कृतीचा भाग असल्याचा खूप आनंद होतोय, कारण लग्नानंतर मला फक्त एक नवीन घर मिळालं नाही, तर एक सुंदर संस्कृती, परंपरा आणि माणुसकीने भरलेलं एक नवीन जग मिळालंय. तुम्हाला सगळ्यांना नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि ही व्हिडिओ आवडली असेल तर मला नक्की फॉलो करा.